पालकमंत्री पदावरून कोकणामध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळतोय। रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला न मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक कमालीचे संतापलेत। रायगडमधील शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। मंत्री भरत गोगावलेंचे समर्थक आणि महाडमधील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक रोखून धरली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल 2 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आलं। 5 वर्ष आम्ही संघर्ष पालकमंत्रीसाठी करतोय। तटकरेंनी त्याच्या जी नियती असते आणि त्याची जी परंपरा आहे का पाठीत खंजर खुपसण्याची, ज्या पद्धतीने त्यांनी अंतुले साहेबांच्या खुपसल्या, ज्या पद्धतीने त्यांनी इतर लोकांच्या खुपसल्या, शेठनी त्याला आता इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी इतकी जीवापाड मदत केली आणि परत त्यांनी शेठच्या पाठीत खंजर खुपसला। म्हणून त्या तटकरेला महाडमधून आम्ही हद्दपार करणार, त्याला महाडमध्ये आम्ही कोणत्याही तऱ्हेची एंट्री ठेवणार नाही। शिवसेना पक्षाला पालकमंत्री देण्याचा ठरवलं असून आज आम्ही जो मागील लोकसभेमध्ये जो तटकरे साहेबांना आम्ही जो मतदान केला, तो आमदार भरत गोगावलेंच्या विश्वासाने आणि आम्ही सर्व शिवसैनिकांच्या विश्वासाने त्यांना मतदान केला। आणि जे आज तटकरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जो पाठीत खंजीर गोपसण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि यापुढे आम्हाला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री हवा आहे, हे आम्ही सर्व शिवसैनिकांची ही आशा आणि ही आम्ही व्यक्त करतोय। कारण की ह्यापुढे आमच्या भरत गोगावलेच पालकमंत्री व्हायला पाहिजे, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।